SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। आज आकाशवाणी सोलापूर केंद्राचा 40वा वर्धापन दिन आहे। या निमित्त आज आकाशवाणी सोलापूर केंद्र येथे जाऊन केंद्र निर्देशिका अर्चिता ढेरे मॅडम, कार्यक्रम विभाग प्रमुख डॉक्टर सोमेश्वर पाटील सर यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, सिद्धाराम खजुर्गी उपस्थित होते। आकाशवाणी सोलापूर केंद्रातील नैमित्तिक निवेदक, तांत्रिक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची भेट घेण्यात आली। गेल्या 40 वर्षांपासून माहिती, शिक्षण आणि मनोरंजन यांचा मेळ घालून लोकाभिमुख कार्यक्रमाची परंपरा आकाशवाणीने आहे। माध्यमांच्या गराड्यात सुद्धा आकाशवाणीने एक विश्वासार्ह माध्यम म्हणून स्वतःची प्रतिमा आजही जपलेली आहे। विशेषतः जिथे कोणतेही वर्तमानपत्र पोहोचत नाही अशा दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांपर्यंत सोलापूर आकाशवाणीचं प्रसारण पोहोचतं। ग्रामीण भागामध्ये तर अनेक लोकांची सकाळची सुरुवात रेडिओने होते। शासनाच्या अनेक लोकोपयोगी कल्याणकारी योजना असोत किंवा शासनाला इतर कोणतीही माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर आकाशवाणी हे एक प्रभावी माध्यम आहे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे देखील मन की बात या कार्यक्रमातून देशातील लोकांशी आकाशवाणीवरूनच संवाद साधतात। सोलापुरातील आजूबाजूला घडणाऱ्या सर्व घडामोडींचे प्रतिबिंब असणारा सोलापूर दिनांक हा कार्यक्रमातून वर्तमानपत्र हातात येण्याआधी सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व घडामोडी कळतात। लोकसेवा प्रसारक म्हणून आकाशवाणीने नैसर्गिक आपदा असो किंवा युद्धजन्य परिस्थिती असो, कोरोनासारखी महामारी असो, या कठीण परिस्थितीमध्ये देखील आकाशवाणीने आपल्या सेवेमध्ये कुठेही खंड पडू दिला नाही। आज 40 वर्षांनंतरही तितकीच प्रभावीपणे आकाशवाणी सुरू आहे। आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा।